दिल्लीमध्ये पटियाला हाऊस न्यायालयाने 7 परदेशी नागरिकांना नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या कस्टडीमध्ये पाठवलेले आहेत. त्याच्यामधले 6 हे युक्रेनचे नागरिक होते आणि 1 हा अमेरिकेचा नागरिक होता. आणि हे नागरिक विजावरती भारतात आले होते. त्यानंतर ते मिझोराममध्ये आले, तिथून ते म्यानमारमध्ये गेले, तिथून त्यांनी तिथे असलेल्या काही बंडखोर गटांशी संबंध साधला आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक बंडखोरांच्या गटांबरोबर ट्रेनिंग केलं, काम केलं आणि भारतात येताना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन्स पण आणले होते. अशा प्रकारची बातमी पुढे येते आहे. तर त्याचं आपण विश्लेषण कसं करू शकतो की आता घुसखोरी ही म्यानमारमधून सुद्धा सुरू होते का? तर थोडक्यात त्याचं विश्लेषण असं आहे की ही घटना अत्यंत सिरियस आहे. कारण ईशान्य भारतामधली जी बंडखोरी आहे ही जवळजवळ संपलेली आहे. त्यामध्ये भारतीय सैन्याने आपलं रक्त सांडून ईशान्य भारताला आता पूर्णपणे मोकळं केलं आहे. तर अशा वेळेला आपले शत्रू पुन्हा एकदा ईशान्य भारतामध्ये गडबड किंवा बंडखोरी किंवा हिंसाचार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे नेमकं काय झालेलं आहे? तर याचं थोडक्यात असं आहे की हे एक हायब्रिड वॉरफेअरचं एक्झाम्पल आहे की याच्यामध्ये परदेशी नागरिक, युक्रेनच्या नागरिकांना आता लढण्याचा अनुभव खूप आहे. तर त्याच्यामुळे त्यांना मर्सिनरीज किंवा त्यांना भाडोत्री सैनिक म्हटलं जातं. आणि जो अमेरिकन आलेला आहे तोसुद्धा एक भाडोत्री सैनिक आहे. आणि ते आज कशाकरता आले आहेत? तर ते आपले जे बंडखोर गट आहेत त्यांचं ट्रेनिंग करण्याकरता, त्यांना काही प्रमाणामध्ये अनुभव देण्याकरता, त्यांना युद्धकलेचे वेगवेगळे डावपेच शिकवण्याकरता, त्याकरता हे आत आलेले होते. आणि आपण जर त्याला त्यांच्याबरोबर जे सामान आहे ते जर चेक केलं तर आपल्याला असं दिसतं की त्यांच्याबरोबर ड्रोन्स ही मोठ्या संख्येमध्ये आलेली आहेत. आणि आपण जर आता रशिया आणि युक्रेनचं युद्ध बघितलं तर तिथे ड्रोन्सचा मोठा वापर होतो आहे. आपण इस्रायल आणि इराणचं युद्ध बघितलं तर त्याच्यामध्ये इराण मोठ्या प्रमाणात ड्रोन वापरते आहे. इराण ड्रोनच्या मदतीने पूर्ण आखाती देशांवरती हल्ले करत आहे. तर ड्रोन्सचा एक शस्त्र म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वापर हा केला जातो आहे. आणि हे जर शस्त्र ईशान्य भारतातले काही बंडखोर गट जे म्यानमारच्या जंगलात लपून राहिलेले आहेत, याच्यामध्ये NSCN-K जे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल ऑफ नागालँड यांचा खपलांग ग्रुप आहे आणि आसामची जी बंडखोर संघटना आहे उल्फा यांचा एक ग्रुप आहे की जे अजूनसुद्धा भारत सरकारच्या विरोधात लढण्याच्या गोष्टी करत आहेत. तर त्यांच्याशी यांनी संबंध साधला असावा आणि या गटांना ते आता नवीन शस्त्र शिकवत आहेत ज्याचं नाव आहे ड्रोन. आणि ड्रोनचा वापर करून ते भारताच्या ईशान्य भारतातल्या वेगवेगळ्या सेन्सिटिव्ह ठिकाणी हल्ले हे करू शकतात. अशा प्रकारचं आपण एक विश्लेषण करू शकतो. तर याच्यामध्ये आता हे जे नागरिक आत आले आहेत ते कसे आले आहेत? त्यांना पैसा कुठनं मिळाला? त्यांचा पैसा क्रिप्टोकरन्सीमध्ये आला का? आता युक्रेन आणि अमेरिकेचे नागरिक एकत्र येऊन जर काम करत असतील तर त्यांना एकत्र कोणी आणलं? याच्यामागे जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला असं दिसतं याच्यामागे फक्त 2 किंवा 3च देशांचा हात असू शकतो. एक तर अर्थात आहे चीन, दुसरा आहे पाकिस्तान. पाकिस्तानला अनेक वेळा असं वाटतं की त्यांच्या वेस्टर्न सीमेवरती जे युद्ध अफगाणिस्तान सध्या त्यांच्या विरोधात लढतो आहे, तर पाकिस्तानची समजूत आहे की हे युद्ध, या युद्धामध्ये अफगाणिस्तानला किंवा तालिबानला किंवा तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानला जे पाकिस्तानच्या सैन्यावरती हल्ले करता आहेत त्यांना भारत मदत करतो आहे. म्हणून त्याचा बदला घेण्याकरता पाकिस्तानी आता हे युक्रेनियन नागरिक आणि अमेरिकेचे नागरिक पाठवून जे बंडखोर ईशान्य भारताचे अजूनसुद्धा बंडखोरी करत आहेत त्यांना ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न हा करत आहेत. याच्याशिवाय चीनचा या भागामध्ये पहिल्यापासूनच डोळा आहे. आणि जेवढे बंडखोर गट, किंवा ते मणिपूरमधले असो, PLA टाईप, किंवा मिझोराममधले असो किंवा इतर, तर त्यांना ते एकत्रित आणून ते त्यांची एक वेगळी फ्रंट तयार करत आहेत. ज्यामुळे त्यांचा जो लढा आहे हा भारत सरकारच्या विरोधात हा जास्त सक्षम होईल. तर याच्यामुळे या सगळ्यांवरती आपण लक्ष ठेवायला पाहिजे. आपलं इंटेलिजन्स ठीक करायला पाहिजे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरती किंवा ज्याला ड्युरन लाईन म्हटलं जातं तिथे परिस्थिती अत्यंत गंभीर आणि स्फोटक झालेली आहे. आणि फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये ज्या चकमकी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचं सैन्य याच्यामध्ये होत होतं, तर ते आता बदली होऊन आता एक पारंपरिक युद्ध हे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. आपण जर बघितलं गेल्या महिन्याभराचं जर आपण विश्लेषण केलं तर आपल्याला असं दिसतं
की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पाकिस्ताननी 21-22 फेब्रुवारीला हवाई हल्ले केले. त्यामध्ये त्यांचा उद्देश होता की तेहरीक तालिबान पाकिस्तानचे बेसिस त्याच्यावरती हल्ला करायचा. अफगाणिस्तानचं सैन्य जे मदत करतं तालिबानला किंवा तेहरीक तालिबान पाकिस्तानला त्यांच्यावरती हल्ले करायचे. आणि शेवटी 27 फेब्रुवारीला तर पाकिस्तानचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत त्यांनी घोषणा केली की आता आम्ही अफगाणिस्तानच्या विरोधात किंवा TTPच्या विरोधात एक ओपन युद्ध हे सुरू केलेलं आहे आणि ज्यामध्ये अफगाणिस्तानची मुख्य शहरं काबूल आणि कंदार याच्यावरती मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या हवाई दलाचे हल्ले होत आहे. आणि याला प्रत्युत्तर म्हणून तेहरीक तालिबान पाकिस्तान अफगाणिस्तानच्या आतून च्या सैन्याच्या मदतीने किंवा तालिबानच्या मदतीशिवाय पाकिस्तानी सैन्याचे जे तुकडे आहेत त्याच्यावरती हल्ले करत आहेत. त्यांनी ड्रोन्सच्या मदतीने पाकिस्तानच्या आतसुद्धा हल्ले केलेले आहेत आणि पाकिस्तानी सैन्याचं खूप मोठं नुकसान केलं आहे. असं म्हटलं जातं की पाकिस्तानी सैन्य सध्या तेहरीक तालिबान पाकिस्तानच्या विरोधामध्ये खैबर पख्तूनख्वा जिथे हे युद्ध सुरू आहे तिथे जमिनीवरती लढण्याची हिंमतच करत नाही. त्यांचं युद्ध, पाकिस्तानी सैन्याचं युद्ध हे फक्त आकाशातून ड्रोन्सच्या मदतीने, फायटर एअरक्राफ्टच्या मदतीने किंवा हेलिकॉप्टर गनशिपच्या मदतीनेच हे फक्त होत असतं. जमिनीवरती कॉर्डनरनी सर्च किंवा शोध मोहीम जशा प्रकारे भारतीय सैन्य करतं दहशतवादी विरोधी अभियानामध्ये, तसं करायची पाकिस्तानी सैन्याची हिंमत नाही. कारण ते घाबरतात तेहरीक तालिबान पाकिस्तानला. याच्याशिवाय बलुचिस्तानमध्ये सुद्धा त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे आणि बलुचिस्तानमधून जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर ज्याला CPEC म्हटलं जातं जो तिथनं जातो, त्यांचीसुद्धा हालत सध्या खराब आहे. आणि 60-70 अब्ज डॉलर्सची जी गुंतवणूक चीनने CPEC कॉरिडॉरमध्ये केली होती ती पूर्णपणे बर्बाद झाली आहे. त्याच्यामुळे झालं काय आहे की मोठ्या प्रमाणामध्ये 1.5-2 लाखहून जास्त अफगाणिस्तानचे नागरिक हे तिथून पळून पाकिस्तानमध्ये आलेले आहेत. पाकिस्तानचे अनेक नागरिक पळून हे गेलेले आहेत इराणमध्ये. त्यांची जी सप्लाय चेन्स आहेत म्हणजे पुरवठा साखळ्या ज्या आहेत पाकिस्तानमधून अफगाणिस्तानमध्ये जाणाऱ्या, तर त्या सगळ्या डिस्टर्ब झालेल्या आहेत. आणि याच्यामुळे एका साईडला तालिबान आणि तेहरीक तालिबान पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी सैन्य असं युद्ध सुरू आहे. आणि परिस्थिती एवढी गंभीर आहे की आपल्याला आठवत असेल की काही महिन्यापूर्वी पाकिस्तानने सौदी अरेबियाशी एक लष्करी करार केला होता ज्याला इस्लामिक नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन किंवा इस्लामिक नेटोचं नाव देण्यात आलं होतं. ज्यामध्ये म्हटलं होतं की जर सौदी अरेबियावरती हल्ला झाला तर तो पाकिस्तानवरती झाला असं मानण्यात येईल आणि पाकिस्तानचं सैन्य सौदी अरेबियाला मदत करेल. आता इराणी सौदी अरेबियावरती हल्ला केला पण पाकिस्तान काही मदत करू शकलं नाही. कारण पाकिस्तानला भीती वाटते की जर इराणला राग आला तर इराण त्यांच्या विरुद्ध मोठं युद्ध सुरू करू शकतो. आणि 1000 किलोमीटरची बॉर्डर इराणची पाकिस्तानला लागलेली आहे. तर यामुळे येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं, एकतर मोठा हल्ला जमिनीवरनं करण्याची शक्यता तालिबान आणि तेहरीक तालिबान पाकिस्तान ही नक्कीच आहे. याच्याशिवाय पाकिस्तानची जी मोठी शहरं आहेत, इस्लामाबाद आहे, कराची आहे, तिथे दहशतवादी हल्ले होऊ शकतात. तिसरा, आर्थिक फटका पाकिस्तानला मोठा लागू शकतो. कारण सध्याच पाकिस्तानची आर्थिक अवस्था भयंकर आहे आणि त्याच्यामुळे अजून आर्थिक फटका लागणं हे त्याच्याकरता धोकेदायक आहे. आणि तिसरा, पाकिस्तानचा प्रभाव या भागामध्ये खूप खराब होऊ शकतो. थोडक्यात सध्या पाकिस्तानची अवस्था फारच खराब आहे. सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे आणि त्याचाच फायदा घेऊन आता चीनी विमानं आणि चीनी जे लढाऊ जहाजं आहेत यांची हालचाल तैवानच्या क्षेत्रामध्ये, तैवानच्या हवाई हद्दीमध्ये, तैवानच्या समुद्री हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचं आपण विश्लेषण कसं करू शकतो? आपण जर बघितलं तर हे जे सध्या चाललेलं आहे याला ग्रे झोन वॉरफेअर असं म्हणता येईल. कारण जी आकडेवारी समोर येते त्यात असं दिसतं की 26 PLA जहाजं आणि 7 नौदलांची जहाजं ही तैवानच्या हद्दीमध्ये घुसलेली होती
आणि त्याच्या आधी 27 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत तिथे कोणीच नव्हतं. आणि त्याच्यानंतर काही वेळा ही जहाजं वाढतात, काही वेळा कमी होतात, अशी वेगवेगळी कारणं असतात. परंतु एकसारखा असा जहाजांचा समुद्री हद्दीमध्ये येण्याचा किंवा विमानांचा तैवानच्या हद्दीमध्ये येण्याचा एकसारखा पॅटर्न नाही. कमी जास्त हालचाली या होत राहतात. तर याचा उद्दिष्ट याच्यामध्ये चीनचा काय आहे? तर मला वाटतं याची उद्दिष्ट 2-3 आहेत. नंबर 1 आहे ते तैवानवरती दबाव टाकतायत की मुकाट्याने तुम्ही आम्हाला शरण या आणि मुकाट्याने तुम्ही चीनमध्ये सामील व्हा. कारण सध्या तैवानमध्ये एक नवीन सरकार हे आलेलं आहे. तर तो एक उद्देश असू शकतो. दुसरं, लष्करी प्रशिक्षण. म्हणजे आता काय आहे की अशा प्रकारची हालचाल करण्याकरता तुम्हाला आर्मीची मदत लागते, नेव्हीची लागते, एअरफोर्सची लागते. तर म्हणजे हे जे नवीन कमांडर्स येतात त्यांना युद्धाचा अनुभव देण्याकरता सगळ्यांनी एकत्रित कारवाया करण्याकरता अशा प्रकारच्या कारवाया केल्या जाऊ शकतात, ज्याच्यामुळे त्यांना युद्धाचा अनुभव हा मिळू शकतो. आणि तिसरं आणि जास्त महत्त्वाचं कारण असं आहे की गेल्या आपण एक 5-6 महिन्याचा जर इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसेल की चीनमध्ये अनेक जनरल्सना चीनी सैन्यातनं काढून टाकलेलं आहे. चीनचे नंबर 2चे जे लष्करी अधिकारी होते त्यांना कैदेत टाकलं. चीनचे जे रॉकेट फोर्सेसचे मुख्य होते त्यांना हाकलून लावलं. आणि चीनमध्ये अत्यंत महत्त्वाचे लष्करी ऑफिसर गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 30-40हून जास्त लोकांना अटक करण्यात आलेली आहे. तर त्याच्यामुळे चीनी सैन्याचं जे मनोबल आहे किंवा मोराल आहे हे अतिशय लो आहे. तर म्हणून ज्यावेळेला आपण शत्रूवरती आक्रमक कारवाई करतो तर त्यावेळेला चीनी सैन्य आपलं आपापसातले असलेले प्रॉब्लेम्स विसरेल आणि त्यांचं लक्ष शत्रू तैवान यांच्यावरती फोकस होईल. म्हणून अशा प्रकारची कारवाई केली जाऊ शकते. परंतु यामुळे एक मोठं युद्ध होईल का? चीन तैवानवरती हल्ला करेल का? ज्या वेळेला तैवानवरती हल्ला करायचा असेल तर इतक्या छोट्या संख्येने हल्ला करून चालणार नाही. त्याकरता तुम्हाला जहाजं लागतील की जी समुद्राच्या बाजूने हल्ला करून ॲम्फिबियस लँडिंग तैवानवरती करतील. तुम्हाला मोठं विमानतळ लागेल. तुम्हाला मोठ्या प्रमाणात सैन्य तुमचं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. तुम्हाला तुमचे वेगवेगळे डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन करावं लागेल. त्याच्या आधी तुम्हाला तुमचं सर्व्हेलन्स वॉर हे सुरू करावं लागेल. सायबर युद्ध हे सुरू करावं लागेल. स्पेसमधून तुमच्या सॅटेलाईट्सना तैवानवरती लक्ष ठेवावं लागेल. तुम्हाला अमेरिकेला या युद्धातून दूर ठेवावं लागेल. तर सध्या जी माहिती मिळते आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये युद्धाची तयारी करताना चीन हा दिसत नाही. तर त्याच्यामुळे एखादं पारंपरिक युद्ध होणं सध्याच्या इराण अमेरिका युद्धाचा फायदा घेऊन ही शक्यता सध्या तरी कमी दिसते. अनेकांचं असं म्हणणं आहे की चीन नक्कीच तैवानवरती हल्ला करेल. परंतु मिलिटरी हल्ल्यापेक्षा ते ग्रेझोन वॉरफेअर म्हणजे धमक्या देऊन आपली विमानं त्यांच्या हद्दीत पाठवून आपली जहाजं त्यांच्या हद्दीत पाठवून आपल्या रॉकेट्सना तैवानच्या हवाई हद्दीतून फायर करायला भाग पाडून अशा प्रकारचं युद्ध करून ते मानसिक दबाव हा तैवानवरती टाकतील. परंतु पारंपरिक युद्ध व्हायची शक्यता कमी दिसते. दुसरं काहींना असं वाटतं की जे मोठे एअरक्राफ्ट कॅरियर्स अमेरिकेच्या या भागामध्ये होते त्यांना आता हलवून डोनाल्ड ट्रम्प घेऊन गेलेले आहेत मिडल ईस्टमध्ये. कारण तिथलं युद्ध डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात चाललेलं आहे. तर म्हणून चीन या संधीचा फायदा घेऊ शकतो का? तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे की सध्या तरी अशा प्रकारे युद्ध होणं हे डिफिकल्ट दिसतं आहे. जग आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावरती उभं आहे का? जगाचा जो आर्थिक रेट आहे तो नक्कीच कमी होणार आहे. असं म्हटलं जातं की जगाचा आर्थिक रेट जो आहे तो 2.6 to 2.8 असेल, जो मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 3.2 होता. याचा अर्थ आर्थिक जी विकास दरात जी आपली विकास दराचा जो रेट आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होते आहे. दुसरं असं की आर्थिक मंदी येणार का? त्याचं उत्तर आहे अनेक इन्स्टिट्यूशन्स म्हणतात की आर्थिक मंदी येण्याची शक्यता ही पुष्कळ जास्त आहे. मग ती युरोपमध्ये असो की अमेरिकेमध्ये असो हे शक्य आहे. परंतु अजून बाकीचं वर्ष राहिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला वाट पाहत थांबावं लागेल. तोपर्यंत भारताचा प्रश्न आहे. भारताचा विकास जगात जरी आर्थिक मंदीचं संकट जरी असलं तरी भारताची अर्थव्यवस्थेचा जो वेग आहे तो नक्कीच जगामध्ये सर्वात जास्त आहे. 6.5% to 7% हा आपला विकास दर आहे. परंतु कच्च्या तेलाच्या किमतीमुळे सप्लाय चेनच्या डिस्रप्शन्समुळे आपल्या एनर्जी सिक्युरिटी
किंवा इंधन सुरक्षेवरती परिणाम होतो आहे आणि रुपयाचा दर हा खाली आल्यामुळे आपले जे इम्पोर्ट्स आहेत ते कॉस्टली बनलेले आहेत. तर याच्यामुळे थोडाफार आर्थिक घट भारताची सुद्धा कमी होऊ शकते, परंतु इतर जगाच्या तुलनेमध्ये आपला आर्थिक रेट हा जगात सर्वात चांगला राहणार आहे. पण आपल्याला वेगवेगळे उपाययोजना करून लक्ष ठेवावं लागेल की आपला आर्थिक रेट हा कमी व्हायच्याऐवजी येणाऱ्या काळात हा वाढायलाच पाहिजे आणि त्या दिशेने अनेक प्रयत्न जे आहेत ते सुरू आहे. सगळंच जग युद्धाच्या खाईत लोटलं गेलं आहे का? सध्या अनेक युद्ध सुरू आहेत. इराण विरुद्ध अमेरिका, इस्रायल, पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, अमेरिका विरुद्ध क्युबा, इस्रायल विरुद्ध लेबनॉन, इस्रायल हमास, आखाती देश वगैरे वगैरे. तर असं दिसतं आहे की याच्यामुळे सगळंच जग जवळजवळ हे युद्धाच्या खाईत लोटलं गेलेलं आहे. आणि ही परिस्थिती बघताना असं विश्लेषण करता येतं का की संपूर्ण जगावरती महागाईचं संकट आहे आणि जग हे आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावरती उभं आहे. थोडक्यात याचं विश्लेषण असं करता येईल की सध्या जगातली जी परिस्थिती आहे अतिशय संवेदनशील आहे आणि आपण जी युद्धाविषयी बोललो होतो ही आता पारंपरिक युद्ध नाही. आता ही जी युद्ध सुरू आहेत याच्यामधलं काही पारंपरिक आहे, काही हायब्रिड आहे, काही प्रॉक्सी वॉर आहे, काही सिव्हिल वॉर या देशाच्या आत चालू आहे तशा प्रकारे आहे. तर म्हणजे यांना जग एकमेकाशी युद्ध करतं असं नाही. लहान लहान देश वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने एकमेकाशी भांडत आहेत आणि त्याला कारणं अलग आहेत. तर याला तिसरं महायुद्ध असं काय म्हणता येणार नाही, परंतु एक हे असं विखुरलेलं महायुद्ध आहे ज्यामध्ये जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये युद्ध सुरू आहे, परंतु युद्धाच्या अशा दोन उघड्या अशा बाजू नाहीत. त्यांना काही ठिकाणी मदत अमेरिकेकडनं होते आहे, काही ठिकाणी चीनकडनं होते आहे, काही ठिकाणी रशियाकडनं होते, काही ठिकाणी त्यांना इतर राष्ट्र एकमेकाला मदत करतायत वगैरे वगैरे. तर जे सध्या जगभरामध्ये युद्ध चाललं आहे, दोन पारंपरिक युद्ध आहेत, 2-3 सिव्हिल वॉर्स आहेत, 1-2 प्रॉक्सी वॉर्स आहेत, काही हायब्रिड वॉर्स आहेत, काही मल्टीडोमेन वॉर्स आहेत. म्हणजे युद्धाच्या वेगवेगळ्या पद्धतीने युद्ध हे सुरू आहे. उदाहरणार्थ तैवान आणि चीनचं जे युद्ध आहे त्याला ग्रे झोन वॉरफेअर म्हटलं जातं. ॲक्च्युली वेपन्स फायर केली जात नाहीत, परंतु चीनी विमानं ही तैवानच्या हद्दीमध्ये येऊन प्रवेश करतात, चीनी जहाजं तैवानच्या समुद्रामध्ये प्रवेश करतात. याच्याशिवाय जे इस्रायल हमास, इस्रायल हिजबुल्ला, इस्रायली हुती जे युद्ध सुरू आहे हे प्रॉक्सी जे आहेत इराणचे त्याच्याविरुद्ध इस्रायल युद्ध करत आहे. किंवा जे आफ्रिकेमध्ये सुरू आहेत, आफ्रिकेमधले अनेक देशांचे 2-2, 3-3 गट आहेत जे एकमेकाशी भांडणात गुंतले आहेत. जसं की नायजेरियामध्ये आहेत, याच्याशिवाय इराकमध्ये आहेत, याच्याशिवाय सिरियामध्ये आहेत वगैरे वगैरे. तर देशातले वेगवेगळे गट एकमेकाशी युद्ध करत आहेत. आणि याच्याशिवाय मग काही देश जसं अझरबैजान आणि आर्मेनिया आहे, तर एका बाजूला मदत होते रशियाची, दुसऱ्या बाजूला मदत होते अमेरिकेची वगैरे. तर अशी ही वेगवेगळ्या प्रकारची युद्ध आहेत. तर प्रश्न असा आहे की या युद्धामुळे जगावरती महागाईचं सावट येईल का? तर त्याचं उत्तर आहे नक्कीच महागाई वाढते आहे. कारण सर्वात प्रथम जो गडबड होते आहे ते म्हणजे ऊर्जा संकट किंवा एनर्जी सिक्युरिटी किंवा इंधन सिक्युरिटी. खनिज तेल कमी येत असल्यामुळे जवळजवळ 20 ते 25% खनिज तेल हे गल्फ ऑफ होर्मुझमधून येतं. तर ते आता कमी येत असल्यामुळे ऊर्जा संकट हे वाढलेलं आहे. बाकीचे स्रोत आहेत, परंतु ते पूर्णपणे फंक्शन व्हायला वेळ लागतो. दुसरं काय झालं आहे, जिथे युद्ध सुरू आहे तिथून जी वाहतूक होती ती हवाई वाहतूक असो की बोटींची वाहतूक असो ही पूर्णपणे थांबलेली आहे. उदाहरणार्थ आपण जर हवाई वाहतूक म्हटली तर दुबई किंवा जे आखाती देश आहेत सगळ्या जगाची विमानं त्यांच्या हवाई हद्दीतून जातात. म्हणजे युरोपमधून एशियात यायचं असेल, एशियातनं अमेरिकेत जायचं असेल तर हवाई हद्द कुठली वापरली जाते? आखाती देशांची. पण ती आता वापरली जाऊ शकत नाही, कारण आखाती देशांच्या विरुद्ध इराणचं युद्ध सुरू आहे आणि अमेरिकासुद्धा या युद्धात सामील असल्यामुळे तिथूनसुद्धा अमेरिका हे फायरिंग करू शकतं. तर त्याच्यामुळे आता ही सगळी वाहतूक थांबल्यामुळे आता देशांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या मार्गाने जावं लागतं आहे. आणि याच्यामुळे आपण जर बघितलं तर आज अमेरिका आणि भारत यांच्यामधली जी हवाई वाहतुकीचं तिकीट जे होतं त्याची किंमत आता 4 पटीने वाढलेली आहे. पुन्हा एकदा ऐका,
4 पटीने वाढलेली आहे. सगळीकडे किमती वाहतुकीच्या 4 पट 5 पट इतके वाढले आहे आणि समुद्री जे मार्ग आहेत तिथे पण ही अशा प्रकारचे हे वाढलेलं आहे. तर त्याच्यामुळे सध्या जगाची परिस्थिती अत्यंत कठीण आहे, याच्याविषयी काही डाऊट नको. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.